नमस्कार सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल आपण एन्थ्रॉपी आणि नॉन एन्थ्रॉपी याचा विचार केला. तोच विचार पुढे चालू ठेवून आता जाऊया. तर प्रथम एन्थ्रॉपी नॉन एन्थ्रॉपी मराठीमध्ये नीट समजून घेऊया. काल आपण इंग्रजीत बोललो. तर बघा, अनिश्चितता, बेशिस्त किंवा अनियमितता, तुकड्या तुकड्यात विभाजित होणे अशी किंवा अशा अवस्था अपरिहार्यतेने सामाजिक व्यवस्था किंवा समाज संघटनामध्ये कधी ना कधी येते. कधी वेगाने तर कधी हळूहळू. परिणामतः समाज व समाज संघटना गतिशून्य किंवा संपल्यात जमा, डेड, स्लो और डेड अशा अवस्थेपर्यंत पोहोचतात. यालाच एन्थ्रॉपिक स्टेज म्हणजे चैतन्याचा ऱ्हास आणि अंतिमता शेवट म्हणतात. तर मानव व मानवी देह ही सुद्धा 36 तत्वांची मिळून एक स्वतंत्र देहधारी संस्थाच आहे. त्या कारणाने सर्व जीव अर्थात मानव सुद्धा त्यातील 36 तत्वांसकट आणि त्या 36 तत्वांना पूरक असलेल्या चैतन्यासकट हळूहळू पण निश्चिततेने त्याच्या शेवटाकडे म्हणजे चैतन्याच्या शेवटाकडे जात असतोच असतो. जन्मल्यापासून मरण्यापर्यंत कमी कमी होत जाणाऱ्या या चैतन्याच्या ऱ्हासाला जन्मल्यापासून मरणापर्यंत कमी कमी होत जाणाऱ्या याला चैतन्याचा ऱ्हास म्हणतात. आणि अंतिमतः तो ऱ्हास प्रवास म्हणून पूर्णपणे थांबतो तेव्हा ज्याला मरण म्हणतात. तर जन्मल्यापासून मरणापर्यंत कमी कमी होत जाणाऱ्या आणि अंतिमतः संपणाऱ्या या चैतन्याच्या ऱ्हासाला किंवा शेवटाला एन्थ्रॉपिक फ्लो ऑफ एनर्जी विच लीड्स अल्टिमेटली टू द डेथ, यालाच चैतन्याचा ऱ्हास होणारा प्रवास जो शेवटी मरणापर्यंत जाऊन थांबतो असं म्हणतात. अशा अर्थाने मानव आणि त्याला उपलब्ध असलेली ऊर्जा ही सुद्धा एन्थ्रॉपिक एनर्जी म्हणजेच ऱ्हास होत जाणारी आणि शेवटाला पूर्णपणे नष्ट होणारी एनर्जी असे आहे. तर आता प्रश्न आहे की जन्मल्यापासून मरेपर्यंत क्षणाक्षणाने आपल्या जीवनाचा ऱ्हास होत आहे. एन्थ्रॉपिक एनर्जी आपणाला खात आहे. तर जन्मल्यापासून मरेपर्यंत ऱ्हास होणाऱ्या या मधल्या प्रवासाला म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत जो प्रवास आहे तो आपला ऱ्हासाकडे आणि शेवटाकडे जरूर जातोय. पण हा जो मधला प्रवास आहे त्याचं जर आपण काही सार्थक करू शकलो तर त्या प्रवासाचा अर्थ समजून घेतला तर भले जन्माला येताना त्या निर्मात्याचा काही हेतू असेल किंवा नसेल पण आपला जन्म तर झाला आहेच. मग आपण जन्मणार आणि काही काळात मरणार एवढंच करायचं का? आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत ऱ्हास होत होत आपण शेवटाला जातो. एन्थ्रॉपिक एनर्जी म्हणजे नष्ट होणारी एनर्जी पूर्णपणे नष्ट होऊन आपण काळाच्या उदरात गडप होतो. म्हणजे आपण अव्यक्तातून व्यक्त होतो आणि व्यक्तापासून अव्यक्तात जाईपर्यंत मधल्या ऱ्हासपूर्ण चैतन्याच्या गतीला जर तो ऱ्हास तर होणारच आहे, मरण तर येणारच आहे. अव्यक्तातून व्यक्तात आला तो परत अव्यक्तात तर जाणारच आहे. परंतु व्यक्तापासून अव्यक्तापर्यंत म्हणजे जन्मल्यापासून अव्यक्तात विलीन होईपर्यंत लय होईपर्यंत मधील जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण जे जीवन म्हणतो त्या जीवनाला मूलतः अर्थ असेल किंवा नसेल पण त्या जीवनाला अर्थ निर्माण करून देणे हे माणसाच्या अत्युच्च बुद्धीचे लक्षण आहे. आणि हा जीवनाला अर्थ निर्माण करून देण्या अगोदर या जीवनामध्ये नेमका अर्थ काय आहे तो शोधणे हे त्याचे काम आहे. म्हणून या स्टार्ट टू एंड मध्ये जे उपभोगता येते ते जीवन. म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत जे उपभोगता येते ते जीवन. भले ते जीवन सुरुवात झाली आणि शेवटाला जाणार कारण हा चैतन्याचा ऱ्हास होत होत नष्ट होणारा प्रवास आहे. तरी सुद्धा हे जीवन अमर कसे असू शकते किंवा आपण जे जीवन जगलो ते जगल्यानंतर त्या जगण्याचा अर्थ इतरांना प्राप्त होऊन त्या जगण्याचा अर्थ समजून घेऊन सर्व इतर लोक सुद्धा आपल्या जीवनाकडे आदर्श म्हणून कसे पाहू शकतात. म्हणजे आपल्या जगण्याला जरी ते आपलं जगणं हे जरी मरण सुचवत असलं तरी जगणं आणि मरण या प्रवासाला
आपण अमर्त्य करू शकू का? म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत चालणाऱ्या या एन्थ्रॉपिक ट्रॅव्हलला, म्हणजे मरणापर्यंत पोचणाऱ्या या प्रवासाला आपण नॉन एन्थ्रॉपिक मिनिंग देऊ शकू का? म्हणजे आपण अमर्त्य अर्थ त्याला प्राप्त करून देऊ शकू का? जीवन हे मर्त्य आहेच आहे, जन्मला तो मरणार हे निश्चितच आहे, कारण ही एन्थ्रॉपिक एनर्जी आहे, म्हणजे ऱ्हास होत 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 शेवटी नष्ट होणारी एनर्जी आहे. सर्व समाज, सर्व संघटना आणि मानवी देह हा सुद्धा एक संस्था आहे. 36 तत्व मिळून बनलेला संस्थात्मक समुदायच आहे. मानवी देह असो किंवा इतरही जीव जंतू असो, ह्या सुद्धा एक तऱ्हेच्या लहान मोठ्या संस्थाच आहेत. अशा अर्थाने जे जे जन्मतं ते ते मरतं हा जरी स्वयंपूर्ण सिद्धांत असला तरी जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जीवन आहे ते जीवन सार्थकतेने जगता येतं का, यासाठी जे आपण काही मिळवू पाहतो आणि ते जर आपल्याला मिळालं तर त्यातून आपल्याला जे काही मिळतं ते जीवनाना ते उर्वरितांना, म्हणजे पाठी उरलेल्या माणसांना त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणार असेल तर या अन्यथा मृत्यूपर्यंत पोचणाऱ्या नाशिवंत जीवनाला सुद्धा त्या जीवनातून एक अमर्त्य अर्थ प्राप्त करून देता आला तर म्हणजे लाईफ इज ट्रॅव्हल ऑफ एन्थ्रॉपी, म्हणजे जीवन हा नष्ट होणाऱ्या चैतन्याचा प्रवास आहे. परंतु नष्ट होणाऱ्या चैतन्याच्या प्रवासातच, म्हणजे मधल्या काळात जे काही आपण 30, 40, 50, 70, 80 वा 100 वर्ष जगतो त्या प्रवासात त्या मर्त्य प्रवासाला सुद्धा काही अमर्त्य अर्थ, म्हणजे नॉन एन्थ्रॉपिक मिनिंग, काही अमर्त्य अर्थ आपण प्राप्त करून देऊ शकतो का, हे पाहणं यालाच तर म्हणायचं या स्टार्ट टू एंड मध्ये जे उपभोगता येते ते जीवन अमर कसे असू शकते व करता येऊ शकते याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणून आत्मज्ञान हे सर्वांना सदा सर्व काळ सारखेच किंबहुना अधिकाधिक सर्वंकषतेने, समग्रतेने, नवनवोन्मेष शालीनतेने, अधिकाधिक आनंद चैतन्य पूर्णतेने मर्त्य जीवनाचे अमर्त्य ज्ञान देते. म्हणून आत्मज्ञान हे अन्यथा मर्त्य जीवनाचं अमर्त्य ज्ञान देण्यासाठी सक्षम असलेलं जे काही आहे ते आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान असं आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालं त्यालाच म्हणायचं नॉन एन्थ्रॉपिक अंडरस्टँडिंग ऑफ एन्थ्रॉपिक लाईफ, म्हणजे अन्यथा मरणाधीन असलेल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेले अमर्त्य ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान जर आपल्याला प्राप्त झाले किंवा व्हायचे असेल तर आपल्याला अटेंटिव्ह असावे लागते. आपल्याला टेंटेटिव्ह असून चालत नाही. आपल्याला अत्यंत शांत दक्षतेने जीवनामध्ये आपलं मी पण विसरून जीवनामध्ये रुतावं लागतं आणि सर्वांगाने जीवन अंतर्बाह्य पारखावं लागतं. ह्यालाच म्हणायचं टू अटेंटिव्हली अटेंड द लाईफ. म्हणजे जीवन हे अत्यंत शांत दक्षतेने अनुभवणे किंवा जीवनाचा अत्यंत शांत दक्षतेने साक्षी म्हणून जीवनाला सन्मुख राहून अनुभव घेणे यालाच म्हणायचं टू अटेंड लाईफ विथ ॲन अटेन्शन किंवा अटेंटिव्हली टू अटेंड द लाईफ. अत्यंत शांत दक्षतेने, तन्मयतेने, मी रहित होऊन, अहंकार रहित होऊन जीवनाला सन्मुख जो जातो त्याला जीवनाचा अर्थ, भले निर्मात्याच्या दृष्टीने त्याला अर्थ असो नसो, पण निर्मिती म्हणून मानवाला आपल्या जीवनाचा अर्थ गावणं म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होणं. आणि असं आत्मज्ञान मी कडून आपणाकडे, म्हणजे मी म्हणजेच सर्व मी म्हणजेच समाज, मी म्हणजेच सर्व आणि सर्व मी म्हणजेच मी, याचा अर्थ सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही, एक मी जेव्हा सर्व पशु पक्षी प्राण्यांसहित सर्व मानवांना आपल्यात पाहतो तेव्हाच हा जो मी आहे तो आपण म्हणून प्रवास करतो. सूर्य आहे तो सर्वत्र प्रकाश देतो, सूर्य उगवतो आणि सर्वत्र पोचतो. तसा मीचा खरा ज्ञानामध्ये उदय झाला तर मी रूपी सूर्य प्रत्यक्षामध्ये जसा सूर्य
उगवल्यानंतर सर्व वस्तू मात्रांना प्रकाश देतो, तसा मी रूपी सूर्य, मी रूपी ज्ञान भानू उदित झाल्यानंतर हा मी आपण म्हणून सर्वांना कवेत घेईल. म्हणून मीने मोठे होऊन आपण म्हणून सर्वांना कवेत घेणे, मीने अत्यंत उदार आणि विशालतेने, अत्यंत भूमा म्हणजे ब्रह्मरूप होऊन विराटतेने सर्वांना आपलेपणाने आलिंगन देणे, यालाच म्हणायचं आत्मज्ञान. मीने अत्यंत विराट ब्रह्मरूप भूमा होऊन सर्व जीवांना, सर्व मानवांना आपल्या कवेत घेऊन सर्व मीना आपण असल्याचा, आपण एक असल्याचा स्पर्श करून देणे, यालाच म्हणायचं आत्मज्ञानाचा स्पर्श. हा आत्मज्ञानाचा स्पर्श जर काय आहे आपण समजून घेत असू, समजून देत असू आणि अत्यंत तळमळीने देणारा आणि घेणारा हे खरोखर एकरूप झाले, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांचे जीवन भले ते मर्त्य असेल, भले ते रासाकडे जात असेल, भले ते शेवटाकडे जात असेल, परंतु अजून शेवट झाला नाही तोपर्यंतच जर आपणाला मी पासून आपणाकडे जाता आले, अणुरेणू पासून आकाशा एवढं होता आलं, आय एम द युनिव्हर्स असा बनता आलं, आणि नुसतं बनता आलं म्हणजे शब्दाने नव्हे तर प्रत्यक्ष वर्तनाने, तर अजून आपल्याला नंतर जे काही जीवन शिल्लक आहे त्यामध्ये या आत्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आपण हिरिरीने करू. एकमेकांना सत्संग, सत्याचा संग म्हणजे मी वैश्विक आहे हेच ते सत्य, या संगतीने जर आपण राहू तर असे वैश्विकतेने राहणारे जे जे सर्व आहेत ते भले आत्ता अत्यंत आजारी अवस्थेत असतील, मृत्यू आला नाही परंतु मृत्यू येण्याच्या अवस्थेत असतील, असे जरी असले ते कुठेही असोत, ते दवाखान्यात असोत, दूरवर असोत, जवळ असोत, घरात असोत, शेजारी असोत, दृष्टी आड असोत किंवा दृष्टी समोर असोत, तरी सुद्धा जर आपल्यापैकी काही जणांना मी पासून आपण म्हणजे आपली वैश्विकता अनुभवता आली आणि ती वैश्विकता अनुभवून जर आपल्यातून आपल्या वैश्विकतेचे ज्ञानरूपी किरण तसे बाहेर पडले, जसे सूर्याचे किरण बाहेर पडतात आणि अखिल विश्वाला ज्ञान देतात, उजेडात आणतात, अखिल विश्वाला दृश्यमानता देतात, तसा जर आपला ज्ञानरूपी सूर्य आपल्या या विशुद्ध चेतनेसह बाहेर पडला आणि या ज्ञानरूपी सूर्यानेच म्हणजे मी रूपी सूर्यानेच आपलं मी पण आणि अहंकार टाकून तो केवळ आणि केवळ सर्व विश्वात्मक सूर्य बनला, तर त्याचाच अर्थ अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा आहे असं जेव्हा होतं तेव्हा, असं जेव्हा चालतं तेव्हा, अशा ज्ञानाची जिथे देवघेव चालते तेव्हा त्या देवघेवीच्या ठिकाणापासून ते अंतर किती जवळ असो लांबचं असो, त्या देवघेवीच्या ठिकाणापासून दोन ठिकाणात ऐकणारा आणि बोलणारा यात किती अंतर असो, तरी सुद्धा ही जर देवघेव शक्य झाली तर, ही जर देवघेव शक्य झाली तर अंतराचा प्रश्नच येत नाही. मानव जगतो आहे का मरायला टेकलाय याचा प्रश्न येत नाही. मानव वेदना भोगतोय का पीडा भोगतोय याचा प्रश्न येत नाही. ऐकण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की कितीही लांबवरून जर स्वच्छ सुंदर बोललं गेलं तर ते अगदी डेड बेडवर असलेल्या माणसाच्या कानापर्यंत सुद्धा पोचतं. आणि मधल्या काळात भले ते काही क्षण असतील, काही मिनिट असतील, काही तास असतील, मधल्या काळात त्यालाही जाता जाता म्हणजे मरणाच्या अगोदरच्या फार थोड्या काळात जीवनाचा अर्थ मी पासून आपण होणे, आपण वैश्विक आहोत हे समजणे आणि अन्यथा मर्त्य असलेल्या जीवनाचा अमर्त्य अर्थ एकच आहे. अन्यथा जीवन हे एन्थ्रॉपिक एनर्जीने ग्रस्त आहे, म्हणजे संपणाऱ्या ऊर्जाने शेवटाच जाणारं जीवन आहे. तरी सुद्धा संपणाऱ्या ऊर्जेने शेवटच्या जाणाऱ्या अशा जन्मापासून मरणापर्यंतच्या प्रवासातला जो अमर अर्थ आहे, जो नॉन एन्थ्रॉपिक अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ आहे, जे कधीही नष्ट न होणारं जीवनाचं शहाणपण आहे, ते जे हे आत्मज्ञान आहे, तेच खरं तर आपण आपल्यासाठी अत्यंत चिंतनाचा विषय बनवला पाहिजे. आपण आपल्याशी अत्यंत शांत दक्ष असून त्याचं चिंतन केलं पाहिजे. ते केलं तर आपल्या असं लक्षात येतं की स्वाभाविकपणे तीळ 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 संसारी का गुंतीसी मना मन मन मन
दुःखात का कुंतीसी मना. क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी मना. कण कण कणात्मैक्य कान साधिसी मना. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण आपलं जीवन तिळातिळाने नष्ट करण्यासाठीच का जन्मलो याचा जो विचार करील त्याच्याही लक्षात येईल. असं तिळातिळा नष्ट करण्यासाठी आपण जर जीवन जगूत असू तर तिळातिळा नष्ट होणारे जे जीवन जे आपण विषयामध्ये उपभोगामध्ये केवळ आणि केवळ अविचारी पद्धतीने वागून घालवत असतो अशा जीवनातच मन 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 म्हणजे तिळ 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 असा आपला जीवनाचा ऱ्हास होतो. आणि तो ऱ्हास जर अयोग्य पद्धतीने म्हणजे आपली चेतना जर अयोग्य पद्धतीने विषयामध्ये अपेक्षामध्ये मागण्यामध्ये हवं म्हणण्यामध्ये आधाशीपणामध्ये गुंतून राहिली तर हा तिळातिळाने जीवनाचा नाश होत असताना सुद्धा मनामनाचं दुःख आपणाला भोगावं लागतं. असं करायचं नसेल तर तीळ 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 संसारिका गुंतीसी मना. मन 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 दुःखात का गुंतीसी मना. असं व्हायचं नसेल तर क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी मना. क्षणाक्षणाने आपलं जीवन व्यर्थ घालवणं योग्य नाही हे आपल्याला समजेल. आणि त्याच्यानंतरच कण कण कणात्मैक्य कान साधिसी मना. तिळातिळान जीवन नष्ट होण्याऐवजी कणाकणाने प्रत्येक क्षणी हर क्षणी मीच आपण मध्ये रूपांतर होणे. आय एम दॅट, आय एम युनिव्हर्स याचा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सतत अनुभव घेणे. आणि एकदा आय एम दॅट हे निश्चित झालं, एकदा आय एम द युनिव्हर्स हे निश्चित झालं, एकदा अणुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा हे निश्चित झालं की सर्व काही आपणच आहोत हे निश्चित कळलं की सर्वात मी राही सर्व माझ्यात की पाही असा भाव निश्चित झाला की जो भाव तयार होतो तोच तो आत्मभाव. आणि तो आत्मभाव धरून जर आपण हे सर्व कळल्यानंतर पुढील जीवन सातत्याने जगलो तर आपल्या जीवनाला एक अमर्त्य अर्थ, एक कधी नष्ट होणारा चिरंजीव अर्थ प्राप्त होऊ शकतो. नव्हे तो प्रार्थ, त्याची देवाणघेवाण, त्याचं आदान प्रदान, त्याचं बोलणं, त्याचं ऐकणं, तसं जगणं. यामुळे ऐकणाऱ्यापासून बोलणाऱ्यापासून कितीही कोटी कोटी मैल अंतरावर असलेले सुद्धा जे जीव, जी माणसं भले ती इतका मृत्यूशेवर असतील, अत्यंत कठीण अशा ऑपरेशनच्या अवस्थेत असतील, तरी सुद्धा जोपर्यंत ती जिवंत आहेत तोपर्यंत खात्री बाळगा की आपले हे शब्द त्यांच्या कानापर्यंत जातात. आणि कान इतकं लांबचं ऐकतात आणि कानाने फार लांबून कानाला ऐकू जातं आणि फार लांबून सुद्धा त्या कानात अत्यंत अमृतकण वाटावं असं ज्ञान पडलं तर ती माणसं सुद्धा जीवनाच्या शेवटच्या क्षणी मोक्ष मिळवू शकतात, सुख समाधान पूर्ण जाऊ शकतात. म्हणून सुख समाधान आणि शांतीने जीवन भरायचं असेल तर प्रथम आपण आत्मज्ञानी झालं पाहिजे. आत्मज्ञान हेच आपल्या जीवनाचं सर्वस्वाने एक आणि एकमेव उत्तम कार्य असलं पाहिजे. त्या ज्ञानासाठीच सतत आपण झटलं पाहिजे. आणि असं झटता झटता या ज्ञानाचा प्रवास अत्यंत दुःखी कष्टितांपर्यंत होईल. तो त्यांच्या कानाद्वारे त्यांच्या मेंदूपर्यंत जाईल आणि निश्चितपणे त्यांचं जीवन असताना भले किती काळ ते अजून थोडा काळ असेना त्यांचं जीवन असताना सुद्धा ते जेव्हा प्रत्यक्ष हा देह सोडून जातील तेव्हा ते अत्यंत उदात्त भावाने आत्मभावाने आत्मज्ञान संपादून या जीवनातून बाहेर पडतील. आणि खऱ्या अर्थाने या नॉन एन्थ्रॉपिक लाईफला, या मर्त्य जीवाला या आणि खऱ्या अर्थाने या एन्थ्रॉपिक लाईफला, या मर्त्य जीवनाला नॉन एन्थ्रॉपिक अंडरस्टँडिंग म्हणजे अमर्त शहाणपण, अमर्त ज्ञान प्राप्त होईल. आणि हे अमर्त ज्ञान हे आणि हेच केवळ आपल्या जीवनाचे ध्येय असू शकते. आणि याबद्दल स्वरूपानंदांचे एक उत्कृष्ट काव्य आहे ते म्हणून आपण हे विवेचन थांबूया. ते काव्य असं आहे. दाविते ज्ञान भानुते अज्ञान तमनाशिते सुख शाश्वत जी देते ती विद्या मिळवू इथे. दैन्य दुःख लयाने ते पाप ताप निवारिते चित्तास शांतता देते
ती विद्या मिळू इथे मुक्तीस हे तुझी होते अनेकी ऐक्य पाहते अंतप्रसन्नता देते ती विद्या मिळू इथे लोपवीजी हंते ते विश्वाचे हित साधिते अनाथात जी देते ती विद्या मिळू इथे धर्मादि पुरुषार्थाते येथे येते सार्थकता जिथे सार्थ साक्षरता भेटे ती विद्या मिळू इथे आनंदी जन्मजी घेते आनंदे विश्व कोंदते आनंदी लीनजी होते ती विद्या मिळू इथे. अर्थात ज्ञानसूर्याचं दर्शन होऊन अज्ञान रूपी अहंकार रूपी अंधार नष्ट करते असं असं शाश्वत सुख देते ती आत्मविद्या इथे मिळवू म्हणजे जन्माला येऊन ती आपण प्राप्त करून घेऊ. आपलं मानसिक दैन्य दुःख आणि मानसिक दौर्बल्य नष्ट करून पाप आणि त्या योगे होणारा त्रास यांचं निवारण करते आणि चित्ताला शांतता देते प्रसन्नता देते ती आत्मविद्या इथे जन्माला येऊन आपण मिळवू. आपण मुक्त का व्हावे या मुक्तीचा हेतू काय तर मुक्तीचा हेतू आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाचा परिणाम मुक्ती हे जिथे समजते आणि ज्या योगे अनेकामध्ये केवळ एक आणि एक भाव रममानता म्हणजे सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही असा अनुबंध निर्माण होतो आणि ज्यामुळे अंतःकरणात प्रसन्नता मिळते ती आत्मविद्या आपण जन्माला येऊन मिळवू. ज्या कारणाने अहंकाराचा लोप होतो आणि अहंकाराचा लोप झाला मी माझे पण नष्ट आले की तू तुझे पण म्हणजे परमेश्वराचे अत्यंत आनंददायी प्रसन्न असे आत्मज्ञान रूपी असणे आपल्या लक्षात येते. त्या कारणाने अखिल विश्वाचे हित साधते आणि म्हणूनच अनाथांना अशी आत्मविद्या हात देते. आता जे आपण बोलत आहोत ते आजारी मरणासन्न लोकांच्या कानापर्यंत सुद्धा पोचण्याची क्षमता या विश्वामध्ये आहे. ती त्यांच्या कानापर्यंत पोचत आहे खात्री बाळगा आणि त्यांना मृत्यू येण्या अगोदरच त्यांना आत्मज्ञान मिळेल आणि खऱ्या अर्थाने सुखशांती समाधानपूर्वक ते मृत्यूकडे जातील. अशी ही विद्या आहे ती या जीवनात येऊन आपण मिळवायची आहे. धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थांना केवळ आणि केवळ आत्मज्ञान प्राप्ती झाल्यामुळे सार्थकता प्राप्त होते. नव्हे आपण अन्यथा किती सुशिक्षित हायली क्वालिफाईड असलो तरी आत्मज्ञान नसेल तर आपल्या साक्षरतेला सार्थ साक्षरता नाही खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आपण साक्षर आहोत असं होत नाही. म्हणून सार्थ साक्षरता म्हणजे आपण अनाडी असा किंवा आपण हायली क्वालिफाईड असा आत्मविद्येप्रत जो झटतो त्यालाच आत्मविद्या प्राप्तीनंतर त्याचं शिक्षण असलं तरी ते अधिक सौंदर्यपूर्ण होतं आणि तो अन्यथा गावंढळ असला तरी सुद्धा तो आत्मज्ञानाने खराखुरा साधू बनतो. असे आत्मज्ञानाचा हा विशेष समजून घ्या आणि असं आत्मज्ञान केवळ आणि केवळ अहंकार रहित विषय सुखामध्ये संसारामध्ये न गुंता केवळ शांत दक्षतेने जीवन जगायचा प्रयत्न केला परमशांतीत जीवन जगलं तर या परमशांतीतच या आनंदामध्येच आत्मज्ञानाचा उदय होतो. हे आत्मज्ञान आपल्या ज्ञानाने म्हणजे आपल्या असलेपणाने अखिल विश्व कोंदाटून भरून टाकते आणि हे आत्मज्ञान जे विश्वात भरलेलं आहे ते आनंदरूपी आत्मज्ञान इथे जन्माला येते. त्या आनंदाने विश्व कोंडले जाते आनंदाने विश्व भरले जाते आणि त्या आनंदातच आपला नव्हे अखिल विश्वाचाही लय होतो. अशी आत्मविद्या आहे. ते मिळवणं हाच जीवनाचा हेतू असू शकतो. जीवनाला हेतू आहे का नाही याची बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा जर आपण जगणार आहोत तर त्या जीवनाला अतिशय उत्तम आत्मज्ञान रूपी हेतू आपण कसा प्राप्त करून देऊ शकतो हे महत्वाचं आहे. म्हणून जर आपण म्हटलं आपण जन्माला आलो जो जन्मणार आहे त्याने आपल्याला हेतू सांगितला नाही मग त्याने आपल्याला जन्मच का दिला तर हे म्हणणं म्हणजे जिथे आपण ज्याने आपली निर्मिती केली ज्या निर्मात्याने आपली निर्मिती करून आपणाला अनेकानेक सुख अनेकानेक क्रीडा अनेकानेक गमती जमती करायला दिल्या त्याच्याशी आपण कृतज्ञ असल्याचं आहे. त्याने आपणाला का जन्माला घातलं हा प्रश्न त्याला विचारायचा नसून जर आपण जन्माला आलोच आहोत तर आपल्या निर्मात्याला आपल्या आई बापांना
आपल्याला निर्माण केल्याबद्दल अभिमान कसा वाटेल असं जगणं महत्वाचं आहे. या उलट जर आपण म्हटलं की एवढं जर दुःख कष्ट भोगायला लागतं तर निर्मात्याने आपणाला जन्माला घातलं ही त्याची चूक आहे. तर ती चूक आपणही करत आहोत. कारण आपण कुठल्या ना कुठल्या आई बापांच्या पोटी जन्म घेतला आहे. आपल्यातील अनेक जण अनेकानेक चांगल्या गोष्टी भोगत आहेत. अनेकांना दुःखही होत आहे. पण तू चांगलं असो वाईट असो जीवन उपभोगायची संधी आपणाला आई वडिलांमुळे निर्माण झाली. म्हणून निर्मात्यामुळे निर्मितीला महत्व आलं. म्हणून निर्मात्याकडून जी निर्मिती झाली त्याने उद्धटपणे कृतज्ञतेने निर्मात्यालाच प्रश्न विचारू नये की तू मला जन्माला का घातलंस. तर निर्मात्याने केलेली जी निर्मिती आहे म्हणून क्रिएटर जे क्रिएशन करतो त्या क्रिएशन मध्ये असलेल्या तुम्ही आम्हीच त्या क्रिएटरचा हेतू काय तो शोधून घ्यायचा आणि त्या क्रिएटरचा हेतू कळत न कळत सर्वांनी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. आणि आनंदी जन्म जी घेते आनंदे विश्व कोंदते आनंदी लीन जी होते ती विद्या म्हणजे आत्मविद्या मिळवू इथे असा आहे समजून घ्यावा. आणि आता आपल्या जीवनाचा अर्थ आपण एकदा निश्चित करावा. पुढचा प्रवास पुढच्या निरूपणात येईलच. अस्तु. धन्यवाद.